संध्याकाळचे 4 वाजले की आपल्याला काहीतरी चटपटीत आणि खमंग असं खावंसं वाटतं. आणि हा नाश्ता खमंग असण्याबरोबरच पौष्टिक असलं तर मस्तच ना. चला तर मग अशीच एक रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर मंडळी, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर मी आज तुमच्याकरिता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय खमंग कुरकुरीत असा नाश्ता घेऊन आली आहे. ते म्हणजे भाजणीचे खमंग आणि पौष्टिक असे वडे. तुम्ही याला पुरी देखील म्हणू शकता किंवा पापड देखील म्हणू शकता. हे पापड करून तुम्ही 2 महिने देखील स्टोअर करू शकता. ते बिलकुल खराब होणार नाहीत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. भाजणीची पुरी, पापड किंवा वडे बनविण्याकरिता आपल्याला लागेल 2 वाटी भाजणीचं पीठ. हे थालपीठाच्या भाजणीचं पीठ आहे. हे कसं बनवायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता सर्वप्रथम आपण यामध्ये एक अर्धा चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालू. आता घालायचे अर्धा चमचा तीळ. तिळाने वडे छान खमंग होतात. मसाल्यामध्ये अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि 1 पाव चमचा मी लाल तिखट यामध्ये घालणार आहे. सोबतच वड्यांची चव वाढवण्याकरिता अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड देखील घालायची आहे आणि पाचनाकरिता 1 पाव चमचा ओवा देखील मी यामध्ये घातला आहे. आता सर्वात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालून व्यवस्थित असं सर्व पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वडे छान ठिसूळ व्हावे याकरिता आपण 1 मोठा चमचा तेल अगदी कडकडीत गरम करून यामध्ये घालणार आहोत. हे तेल आपण पिठाला छान पद्धतीने चोळून घेऊ, जेणेकरून पीठ आणि तेल छान पद्धतीने एकजीव होईल. इथे हे पीठ आणि तेल व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. आपण पोळीचं पीठ कसं मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला हवं आहे. इथे माझं पीठ मळून तयार आहे, तुम्ही पाहू शकता. आता पीठ छान मुरावं याकरिता आपल्याला झाकण ठेवून एक अर्धा तासाकरिता पीठ सेट करून घ्यायचं आहे. अर्धा तासामध्ये पीठ छान सेट होतं. आता पीठ एकदा छान मळून घेऊया. या मिश्रणातून पुरीप्रमाणे छोटे छोटे बॉल्स आपण तयार करून घेऊ आणि याचे वडे तयार करून घेऊ. वडे तयार करण्यासाठी एका पॉलिथिनला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. यावरती आपण तयार केलेलं बॉल ठेवून घ्यायचं आहे आणि हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. हाताच्या बोटाच्या साहाय्याने आणि तळव्याच्या साहाय्याने आपण छान असे वडे थापून घेऊया. तुम्ही बघू शकता छान असे पातळ वडे मी थापून घेत आहे. आता वड्याला छान डिझाईन देण्याकरिता मी वड्याच्या मधोमध असं एक छोटंसं होल पाडत आहे आणि वडे तयार झाल्यावर अलगद हातावरती काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे वडे आपले बनून तयार आहेत. आता याला तळून घेऊया. वडे तळण्यासाठी तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये हे वडे आपल्याला सोडून घ्यायचे. वडे तळायला जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटे लागतात. 3 ते 4 मिनिटांमध्ये व्यवस्थित असे खरपूस वडे बनून तयार होतात. हे वडे आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व वडे तयार करून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे आपले अगदी खमंग, चविष्ट आणि प्रोटीनने भरपूर भाजणीच्या पिठाचे वडे बनून तयार आहेत. हे वडे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चवीला अतिशय खमंग लागतात आणि त्याचबरोबर अतिशय ठिसूळ आणि खुसखुशीत होतात आणि तुम्ही याला 2 महिन्यापर्यंत स्टोअर करून देखील ठेवू शकता. तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.